आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा जे असतात ना त्याचा हा पाला आहे आणि त्याची भाजी। रोज सकाळ झाली की माझ्या समोर एकच प्रश्न असतो, तो म्हणजे अद्विकाच्या टिफिनला आज काय द्यायचं। आणि हो, तुम्हाला पण हे प्रश्न पडतच असतील की रोज डब्याला द्यायचं तरी काय, हेल्दी पण पाहिजे आणि मुलांनी खाल्लं पण पाहिजे। आता अद्विकाच्या टिफिनला आहे ना मी शक्यतो पोळी भाजी देण्याचा प्रयत्न करते आणि ती पण हेल्दी भाजी काहीतरी असेल जी तिला आवडेल पण असं, आणि भाज्यांचेही वेगवेगळे काही प्रकार देता आले तर ते पण मी ट्राय करत असते। तर चला, आज मी तुमच्यासोबत आहे ना अद्विकाचा टिफिन, लंच, ब्रेकफास्ट आणि माझं दिवसभराचं किचन रुटीन थोडंफार आणि काही किचन रिलेटेड मस्त टिप्स देणार आहे, ज्या तुम्हाला पण खूप उपयोगी पडतील आणि तुम्ही पण विचार करत असाल रोज टिफिनला काय करायचं, तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ युजफुल असेल। रोज टिफिनसाठी नवीन नवीन रेसिपीज हव्या असतील तर मी यूट्यूबवर रोज शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि त्यामध्ये ना शॉर्टकटमध्ये रेसिपीज काही ब्रेकफास्टची काही टिफिनची असं सांगत असते। तर नक्की बघा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मग तुम्हाला व्हिडिओ रोजच्या रोज बघता येतील। तर चला, आज मी काय करणार आहे ते दाखवते। सगळ्यात पहिले आता मी ना किचन मध्ये आली आहे आणि आता वाजलेले आहेत 7:30, तरी पण मस्त बाहेरचं एकदम छान वातावरण आहे। आणि आता मी सगळ्यात पहिले ना माझा चहा करून घेणार आहे। सकाळचा चहा मी अजिबात स्किप करू शकत नाही, चहा घेतल्याशिवाय काही रिफ्रेशमेंट येत नाही। आणि सकाळी गरम पाणी आणि चिया सीड्स असं मी घेते। तर चला, गुड मॉर्निंग कर। गुड मॉर्निंग। आज स्कूलला जायचंय, आज मंडे। ओके, सॅटर्डे संडेची सुट्टी झाली की मंडेला स्कूलचं थोडं टेन्शन असतं की जायला तयार होते की नाही, पण आजपर्यंत ती कधीच रडली नाहीये। सुट्टी किती झाली तरी पण लगेच स्कूलला जायला तयार होते। माझा चहा वगैरे घेऊन झाला आणि आता मी ना अद्विकासाठी सगळ्यात पहिले नाश्त्याची तयारी करते। आणि नाश्त्यासाठी मी करणार आहे आज तिला बदामाचा शिरा, कारण की ना काल अद्विकाची आजी आली होती, तर आजीने बदाम भिजवून आणले होते की तिला पटकन शिरा करून देता येईल, पण काल काही शिरा करणं झालं नाही। तर आता ते बदाम भिजलेले आहेत, तर ते मस्त बदाम घालून मी ना छान तिच्यासाठी शिरा करणार आहे। आणि तो कसा करायचा मी तुमच्यासोबत तेही तुम्हाला सांगते। थोडीशी थंडी वगैरे पडली ना की मग असा बदामाचा शिरा वगैरे ना हेल्दी असतो आणि गाईच्या तुपात करते मी, त्यामुळे मग तो हेल्दी होईल, त्याचंही काही टेन्शन। इकडे ठेवू। तर चला, अद्विकाच्या डब्यासाठी आज मी ना भाजी पोळी बनवणार आहे आणि आज तुम्हाला एकदम आहे ना वेगळी भाजीची रेसिपी सांगणार आहे। तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण मीच पहिल्यांदा बनवणार आहे ही भाजी। आणि आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा जे असतात ना त्याचा हा पाला आहे आणि त्याची भाजी। तर शेवग्याच्या शेंगांमध्ये ना खूप कॅल्शियम असतं आणि शेवग्याच्या शेंगा खाल्लेल्या ह्याच्यासाठी, केसांसाठी, डोळ्यासाठी, स्किनसाठी खूप 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 चांगल्या असतात। तर जितके आपण शेंगा खातो ना त्यामध्ये जेवढं कॅल्शियम असतं तेवढंच त्याच्या या पाल्यामध्ये पण कॅल्शियम असतं, त्यामुळे खूप हेल्दी आहे ही भाजी। आणि आईने आत्ता येताना घेऊन आली होती माझ्यासाठी हा पाला, तर आई म्हणते की हे करून बघ आणि कशी करायची आहे त्याची रेसिपी पण आईने मला सांगितली। आता हा पाला बराच आहे, याच्यापैकी थोडा पाला मी घेणार आहे आणि हा स्वच्छ धुवून घेते। धुवून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला पाण्यामध्ये हा पाला आहे ना थोडासा धुवून घेते। धुतल्यानंतर आहे ना थोडंसं 1-2 मिनिटं आपल्याला गरम पाण्यामध्ये ना हा थोडासा उकळून म्हणजे शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर जशी आपण मेथीची भाजी करतो ना तशीच करायची। आणि मेथीची भाजी कशी आपण पानं असं निवडतो, त्याला कशी फोडणी देतो, लसूण, हिरवी मिरची, तर तशी त्याला फोडणी द्यायची आणि 1-2 मिनिटच लागतात ह्याला फक्त शिजायला। मग
छान अशी ही होते. तर चला मी पहिल्यांदाच करून बघतेय. खूप फ्रेश आहे. जितकी टेस्टी ह्याची भाजी लागते ना, मेथीची भाजी, तितकीच टेस्टी ही पण लागते. आता आहे ना, अद्विकाची टिफिनची तयारी मी कशी करते, आता भाजीची तयारी होते तोपर्यंत पटकन मी कणिक भिजवून घेते, म्हणजे मग हा वेळ वाचतो. आणि कणिक भिजलेली असली की मग अद्विकाची स्कूल 12ला असते, तर 12:45ला निघायचं असतं. तर 11:30ला वगैरे जरी तिच्यापुरती एक पोळी करून दिली तरी मग माझं पटकन आवरून जातं. पण भाजी सकाळीच तयार करून ठेवते आणि कणिक भिजवून ठेवून देते. आता अद्विकाच्या नाश्त्यासाठी मी करतेय बदामाचा शिरा. पहिले बदाम होते त्याची साल काढून घेतली आणि मिक्सरमध्ये ना अशी बारीक त्याची प्युरी करून घेतली आहे. ओले असतात त्याच्यामुळे पटकन बारीक होतं. आता सिंपल आहे एकदम, माहितीच असेल प्रत्येकाला कसं करायचं ते, पण मी जस्ट दाखवते. त्यानंतर इथे बारीक रवा घेतलाय आणि इथे गाईचं तूप. आता तुपामध्ये ना रवा परतून घेते. रवा चांगला परतला गेला की मग हे जे बारीक केलेलं आहे बदामाचं ते त्यात घेते आणि टाकून दोघंही छान परतून घेते. काय नाही, गोळी बास आता, नाही बास आता गोळी, ऐ रागवेल तो, चल आता बास. आणि ते परतलं गेलं की मग आहे ना पाणी टाकायचं आहे, छान ते शिजू द्यायचं आणि गूळ घालायचं. साखर काही घालणार नाहीये, नाही. एकीकडे भाजी करून झाली आहे आणि आता केलेलं आहे शिरा. मस्त यामध्ये ना तूप भरपूर घातलं आणि बदाम आणि रवा असं मस्त परतून घेतलाय आणि आता यामध्ये थोडासा गूळ पण घातलेला आहे. करते असा शिरा एकदा मस्त तो आहे ना छान झाला, शिजला सगळा की मग याला काय करते, वरतून अजून थोडंसं त्याला तूप घालायचं, म्हणजे मग तो आहे ना खूप छान असा एक जीव असा छान होतो. भाजी पण झालेली आहे, मी पहिल्यांदाच केली आहे आणि मला अजून माहिती नाही अद्विकाली खाते की नाही, तर मी ना थोडंसं प्लॅन चेंज केलेला आहे. तिला डब्यामध्ये मी भाजी पोळी नाही देते, डब्यामध्ये मी देते तिला शिरा आणि भाजी पोळी तिला इथून खाऊ घालून पाठवते, कारण की टेस्ट अजून तिच्यासाठी हे नवीन आहे, तर मग खाणार नाही, तेच घरी ती खाईल, तर मग घरीच तिला मी जेवणासाठी देते. तर आत्ता अद्विकाला मी शाळेमधनं सोडवून आली आणि तिला टिफिनमध्ये मी आज शिरा दिला होता आणि भाजी पोळी केलेली आहे. त्यानंतर आता उरलेला स्वयंपाक करायचा आहे पूर्ण, फक्त अद्विकाचाच केलेला होता नाश्त्याचा आणि टिफिनचा, बाकीचं सगळं आता करायचं आहे. तर आता पहिले मी काय करणार आहे, सोडवून आलेली आहे आणि आता 12:15 वाजलेले आहेत. 12:30 आहे ना मी माझं एक रील शूट करून घेणार आहे, जे यामध्ये तुम्हाला दिसेलच, मी घालून बसलेली आहे. तर मस्त एक आहे ना हॉल शेअर करणार आहे आणि हे नाईट ड्रेसेस आहेत, त्याचाही पार्ट 1 मी शेअर केलेला होता, तर आता पार्ट 2 शेअर व्हिडिओ करायचा आहे. तर आता पटकन जे शॉर्ट रील तयार करायचं आहे ते करून घेईल. त्यानंतर आहे ना याच ड्रेसेसचा, याच नाईट सूटचा मला लॉंग व्हिडिओ पण शूट करायचा आहे. त्यामध्ये मी सगळं ट्राय ऑन हॉल दाखवेल आणि त्याची क्वालिटी, प्राईस वगैरे सगळं त्यामध्ये सांगेल. तर आता पटकन ते करून घेणार आहे आणि त्यानंतर मग करेल स्वयंपाकाची तयारी. तर काय करणार आहे ते पण तुम्हाला सांगते, कारण की अद्विका स्कूलमधनं आल्यानंतर तिला मग आहे ना मी थोडीशी भाजी पोळी आणि थोडा वरण भात दोघांपैकी कुठलंही एक काहीतरी खाईल. आणि 4 वाजता तिच्यासाठी आज मी ज्यूस करणार आहे, एखादा फ्रूटचा ज्यूस. तर स्कूलमधनं येताना आहे ना फ्रूट घेऊन येईल कुठलं तरी, भरपूर सध्या फ्रूट्स आहेत, तर डाळिंबाचा किंवा नुसती पपई वगैरे येते त्याचा ज्यूस देईल.
तर माझा आत्ता जस्ट व्हिडिओ शूट करून झाले आणि चला तुम्हाला एक गंमत दाखवते की हॉल व्हिडिओ शूट करणं म्हणजे खरंच सोपं असतं का. एक हॉल व्हिडिओ शूट करण्याचा मागचं स्ट्रगल दाखवते मी तुम्हाला की हे बघा, हे सगळे पार्सल जे आलेले असतात ना, हे सगळे पार्सल असे ओपन करायचे, त्यानंतर सगळा हा असा पसारा झालेला असतो आणि ह्या सगळ्यांच्या घड्या घालायच्या, पुन्हा यामध्ये हे सगळं लावून व्यवस्थित ठेवायचे, कारण की हे बरेचसे यामधले रिटर्न जाणारे असतात, तर क्वालिटी आपल्याला कुठलीही खराब होऊ द्यायची नसते, त्यामुळे हे असे काढून पुन्हा याची घडी वगैरे घालायची असते. आणि ट्राय करताना आहे ना बऱ्याच वेळेस शूट करावे लागतात, त्यामुळे ते बऱ्याच वेळेस घालायचे पुन्हा काढायचे. आणि हा असा नंतरचा जो पसारा असतो ना, घड्या घालणं आणि ज्या त्या पिशव्यांमध्ये पॅक करून व्यवस्थित ठेवणं, हे मोठं स्ट्रगलचं काम आहे. व्हिडिओ शूट करणं जितकं मोठं काम नाही ना, तेवढं मोठं हे असतं. तर चला आता मी पटकन करणार आहे स्वयंपाक. तर भाजी आणि पोळी काय करते. खूप दिवस झाले ना, असं कढी आणि खिचडी असा काही प्लॅनच झाला नव्हता आणि मस्त काल दही आणलेलं होतं, तर म्हटलं चला आज ना कढी करते आणि कढी झाली की मग खिचडी जर असेल ना तर मग काही बघायलाच नको. आणि सकाळी मी जी भाजी केली होती ना, शेवग्याच्या शेंगाचा पाला, तर त्याची भाजी थोडीशी जास्त होती, थोडीफार अद्विकासाठी होईल आणि थोडी भाजी घालून आहे ना मी असा पराठा करून बघितला आणि असा पराठा पण खूप छान होतो. त्यानंतर अद्विका शाळेतून आली आणि मग मस्त तिचं खेळणं चालू होतं, जेवण वगैरे झालं आणि आता आजचा व्लॉग पण इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब